नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MBA CET 2025 या एक्झाम मधला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सेक्शन मधला नंबर्स हा टॉपिक आज कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नंबर्स म्हणजे वेगवेगळे त्याचे टाइप्स, कुठल्या टाइपचे असतात, हे सगळ्या गोष्टी नंबर्सच्या रिलेटेड पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी मी गॅरंटी देते. जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज आणि 2000+ MCQ क्वेश्चन बँक देखील मिळेल. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, हे सर्व गोष्टी तुम्हाला एका कोर्समध्ये अवेलेबल आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. हे पहा, असा आपल्या चॅनलचा लोगो असेल ब्लॅक आणि येल्लोमध्ये. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाका, म्हणजे MBA CET असं टाईप करा. त्यानंतर खाली MBA CETचा कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा, तो कोर्स एनरोल करा. एनरोल केल्यानंतर तुम्हाला कोर्सच्या सर्व गोष्टी ॲक्सेस होतील. आता आपल्या टॉपिककडे वळूया. आजचा टॉपिक काय आहे तर नंबर्स. आपल्याला माहिती आहे नंबर्समध्ये कोणते कोणते नंबर्स असतात. हे पहा, नॅचरल नंबर्स असतात, व्होल नंबर्स असतात, इवन नंबर्स असतात, ऑड नंबर्स असतात, प्राईम असतात, प्राईम नंबर, स्क्वेअर रूट असतात, स्क्वेअर असतात, स्क्वेअर रूट, स्क्वेअर, क्यूब, क्यूब रूट, हे सगळे काय झाले, वेगवेगळ्या नंबर्सचे टाईप झाले. सगळे नंबर्स आहेत. क्यूब हा नंबर आहे, क्यूब रूट, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इवन, ऑड, प्राईम, स्क्वेअर रूट, स्क्वेअर, हे सगळे नंबर्स आहेत. तर आता एक एक कन्सेप्ट एका कन्सेप्टला पकडून आपण प्रत्येक गोष्ट पाहू. आता काहींना वाटत असेल की हा खूप बेसिक व्हिडिओ, पण काही विद्यार्थी असे पण आहेत ज्यांना या गोष्टींचं नॉलेज नाहीये. सो आपण एकदम बेसिक पासून हा कोर्स पुढे नेणार आहोत. ओके, तर आता पहा, तुम्हाला नंबर सिस्टीम माहिती आहे. आता पहा, नंबर सिस्टीम ही आहे काय, नंबर लाईन. झिरोच्या लेफ्ट साईडचे सगळे नंबर्स निगेटिव्ह मध्ये, म्हणजे 0, -1, -2, -3 अप टू -इन्फिनिटी. आणि या साईडला +1, +2, +3, +4, +5 अप टू +इन्फिनिटी. ओके, ही झाली नंबर सिस्टीम. आता पहा, नंबर्सचे काय असतात, 2 टाइप्स असतात. कोणते कोणते, रिअल नंबर्स, इमॅजिनरी नंबर्स. रिअल नंबर्सचे पण 2 टाईप असतात, रेशनल नंबर्स, इरेशनल नंबर. रेशनल नंबर मध्ये 2 टाईप असतात, फ्रॅक्शन्स आणि इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये 2 असतात, निगेटिव्ह इंटिजर आणि होल इंटिजर्स. होल नंबर्स मध्ये 2 असतात, 0 आणि नॅचरल नंबर. ओके, चला आता नेक्स्ट पाहू. नेक्स्ट येतं आता त्या जेवढे आपण नंबर्सचे टाईप्स पाहिले किंवा त्यांचे सब टाईप पाहिले, तर त्यांच्या सगळ्यांचे आता डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू, समजून घेऊ. आता नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहे. नॅचरल नंबर काय असतो, 1 पासून स्टार्ट होतो. 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. ओके, जो नंबर 1 पासून जातो आणि इन्फिनिटी पर्यंत जातो, ते त्यामधले सगळे नंबर हे नॅचरल नंबर असतात. नैसर्गिक संख्या असं आपण मराठीमध्ये म्हणतो. ओके, आता सगळ्यात छोटा स्मॉलेस्ट म्हणजे स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता असेल, सुरुवात कशी कुठून होती, नॅचरल नंबरची 1 पासून होती, म्हणजे स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता असेल, 1. आता पहा, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, आता पहा, होल नंबर. तर होल नंबर काय असतात,
जो नंबर हे बघा त्याची सुरुवात होल नंबर्सची सुरुवात काय कुठून होते तर 0 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी. हे काय झालंय होल नंबर्स झाले. आता पहा नॅचरल नंबर्स हे होल नंबर असतात का हो का कारण हे एवढे काय झाले हे तर नॅचरल नंबर आहेत आपल्याला माहितीये कारण हे 1 पासून आहेत मग हा आणि ह्या पूर्ण जर सेटला म्हणलात तर हा होल नंबर्स होतील आणि 1 टू इन्फिनिटी पर्यंत म्हणलात तर नॅचरल नंबर्स असतील. मग नॅचरल नंबर हे होल नंबर असतील का तर हो पण होल नंबर हे नॅचरल नंबर कधीच नसतील. ओके आता पहा याची सुरुवात कुठून झाली आहे होल नंबरची 0 पासून म्हणजे सगळ्यात छोटा होल नंबर स्मॉलेस्ट होल नंबर काय असेल 0. आता जर म्हटलं तर बिगेस्ट नॅचरल नंबर और बिगेस्ट होल नंबर सांगता येईल का नाही का कारण नंबर ला एंड नाहीये ते कंटिन्यू इन्फिनिटी पर्यंत पुढे जातच राहतील. सो सगळ्यात मोठा नॅचरल नंबर किंवा होल नंबर अजून भेटलेला नाहीये. चला आता नेक्स्ट टॉपिक पाहू. नेक्स्ट आहे प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबरची डेफिनेशन काय असते ज्या नंबरचे फक्त 2 फॅक्टर्स असतात त्याला काय म्हणायचं प्राईम नंबर्स. काय असतात ओनली 2 फॅक्टर्स. ओके आता फॅक्टर कसे काढायचे आता एखादा नंबर घेतला आपण 2 आता इथे 2चा पाडा लिहा 2 × 1 किती आले 2 2 इंटू आणि अजून एक काय होतं याला कसं होईल 1 × 2 हे काय आलं 2 हा आणि हा काय झाला फॅक्टर झाला म्हणजे 2 आणि 1 हे काय झाले 2चे फॅक्टर झाले. 2चे फॅक्टर काय झाले 2 1. आता तेच पाहू 3 3 ला कसं लिहिता 3 × 1 = 3 मिळतं आणि 1 × 3 केल्यावरती पण 3 मिळतं. आता फॅक्टर्स कोणते कोणते आले 3 आणि 1 म्हणजे फॅक्टर्स कोणते आहेत 1, 3 म्हणजे 3चे फॅक्टर सॉरी ते 3चे फॅक्टर कोणते कोणते आले 1 3. ओके नेक्स्ट म्हणजे हा आता काय झाला याचे किती फॅक्टर आहेत 2च फॅक्टर आहेत म्हणजे 2 हा प्राईम नंबर झाला बरोबर आहे. 3चे किती फॅक्टर आहेत 2 फॅक्टर आहेत म्हणजे हा पण काय झाला प्राईम नंबर झाला. आता आपण 3 नंतर काय येतो 4. 4 ला कसं कसं लिहिता येतं 2 × 2 = 4. अजून कसं लिहिता येईल 4 × 1 = 4. 1 × 4 = 4 सॉरी 1 = 4 = 4. मग आता इथे याचे फॅक्टर किती झाले 2, 4, 1. 2, 4, 1 म्हणजे फॅक्टर्स किती आहेत 1 2 3 फॅक्टर्स आहेत. 4चे किती फॅक्टर आले एकूण 3 फॅक्टर आले. मग हा प्राईम नंबर असेल का तर नसेल बरोबर आहे कळालं का. ओके आता पहा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक इथे बाकीचे तर तुम्हाला सगळे नंबर्स माहिती असेल पण इमॅजिनरी नंबर जर माहिती नसेल तर काय असतं पहा इमॅजिनरी नंबर इमॅजिनरी नंबर कोणता असतो तर स्क्वेअर रूट ऑफ एनी निगेटिव्ह नंबर म्हणजे आता बघा स्क्वेअर रूट ऑफ एनी निगेटिव्ह नंबर म्हणजे आता स्क्वेअर रूट असेल 2चा तर हा काय झाला इमॅजिनरी नंबर झाला. ओके आता याला कसं लिहिता येतं किंवा I = आता पहा इमॅजिनरी नंबरला I ने डिनोट केलं जातं. ओके तर आता पहा इथे काय येईल √-2 × आता या रूटला कसं लिहिता येईल असं येईल का लिहिता पहा -2 किंवा 2 × -1 ओके रूट इकडे येईल 2 रूट इंटू √-1. आता तुम्हाला माहिती का तर रूट ऑफ -1 याला लिहिता येतं म्हणतात I आपल्या मॅथमॅटिकल टर्म मध्ये सो √2I असं होईल समजलं.
ओके, आता नेक्स्ट कुठे होतो आपण? आता प्राईम नंबर्स पाहिलं होतं, बरोबर आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर 1 म्हणजे जो 1 नंबर असतो तो प्राईम नंबर नसतो, कधीच नसतो. बघा याचे किती फॅक्टर आहेत? फक्त 1 फॅक्टर आहे. 1 into 1 1 into 1 एवढंच होऊ शकतं, बाकी दुसरं काही होईल का? तर 1 हा प्राईम नंबर नाहीये. आता प्राईम नंबर कोणते कोणते असतील पहा. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 अप टू सो ऑन, असे अजून प्राईम नंबर्स निघतील. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, प्राईम नंबर 100 पर्यंत तरी ऍटलिस्ट पाठ करून ठेवा एक्झामच्या आधी. प्राईम नंबर पाठ करायचे. अजून मी सांगेल पुढे काय काय पाठ करावं लागेल तुम्हाला. टेबल्स लर्न करून ठेवायचे, स्क्वेअर रूट, क्यूब्स, हे सगळ्या गोष्टी पाठ करून ठेवायच्या. आता पाहू, सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता असेल? हा असेल 2. का? कारण इथूनच सुरुवात झाली आहे, बरोबर आहे. 2 आणि 2 हा ओनली इवन प्राईम नंबर आहे, म्हणजे जो प्राईम आहे आणि इवन आहे, याच्यानंतर तुम्हाला कुठलाही इवन प्राईम नंबर मिळणार नाही 2 ला सोडून. ओके, ओनली इवन प्राईम नंबर. सेकंड आहे स्मॉलेस्ट इवन प्राईम नंबर, हे आता सांगितलं 2 येईल याचा आन्सर. 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर आहेत? तर 25. या गोष्टी पण लक्षात ठेवत चला. आणि 1 ते 50 मध्ये किती आहेत? तर 15 प्राईम नंबर आहेत. ओके, तर आता प्राईम नंबरची कन्सेप्ट इथे संपती. नेक्स्ट टॉपिक पाहू, ऑड आणि इवन नंबर. आता तुम्हाला माहितीये, जो नंबर कम्प्लिटली डिवाइड बाय 2 म्हणजे द नंबर विच इज नॉट कम्प्लिटली डिवाइड बाय 2, दिस इज कॉल्ड ॲज ऑड नंबर. सो एखादा आपल्याला नंबर आहे 7, 7 ला जर डिवाइड बाय 2 केलं तर रिमाइंडर किती येतोय? 1 येतोय. म्हणजे हा कम्प्लिटली डिवाइड होतोय का? नाही. 7 हा नंबर कम्प्लिटली डिवाइड होत नाहीये. सो ऑड नंबर 7 हा काय झाला? तर ऑड नंबर झाला, बरोबर आहे. ओके, नेक्स्ट पाहू इवन नंबर. इवन नंबर जो कम्प्लिटली डिवाइड होतो एखादा नंबर, तो नंबर 2 ने, जो नंबर 2 ने कम्प्लिटली डिवाइड होतो त्याला काय म्हणायचं? तर इवन नंबर म्हणायचं. म्हणजे ज्याचा रिमाइंडर 0 शिल्लक राहतो त्याला काय म्हणायचं? तर इवन नंबर म्हणायचं. आता सपोज आपण केलं 4 कन्सिडर केलं, 4 ला डिवाइड बाय 2 केलं, 2 1 2 2 रिमाइंडर किती राहिला? तर 0 राहिला. म्हणजे 4 हा काय असेल? तर इवन नंबर असेल. समजलं? म्हणजे 0 2 4 6 8 10 हे सगळे काय झाले? तर इवन नंबर झाले. आणि 1 3 5 7 9 11 13 15 17 हे काय झाले? तर ऑड नंबर झाले. समजलं? काही डाऊट्स असतील तर विचारा चला. आता अजून एक स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूट, क्यूब रूट. आता आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पाहू. ओके, हा, वेट सेकंड. स्क्वेअर्स. आता स्क्वेअर्स काय असतात? ज्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय केला. म्हणजे जर 2 नंबर आहे, 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 चा स्क्वेअर कसा लिहिता येतो? तर 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर जो मिळणारा नंबर असतो तो असतो त्याचा स्क्वेअर. म्हणजे 2 चा स्क्वेअर हा 4 असेल, 3 चा स्क्वेअर हा 9 असेल, कारण 3 into 3 equals to 9. 4 चा स्क्वेअर 4 into 4 equals to 16. 5 चा स्क्वेअर 5 into 5 equals to 25. असं. आणि याला जर आपण क्यूब रूट केलं तर हा आपल्याला 2 नंबर मिळेल. ओके, आता येतील क्यूब. आता पहा, स्क्वेअर्स 30 पर्यंत ऍटलिस्ट मिनिमम 30 पर्यंत तुमच्या लक्षात असले पाहिजेत आणि क्यूब हे मिनिमम 20 पर्यंत लक्षात असले पाहिजेत. आता क्यूब काय असतात बघू. क्यूब म्हणजे काय? आता 2 चा जर क्यूब काढायचं असेल तर काय करणार? 2 to the power 3 म्हणजे 2 into 2 into 2 equals to 8. 3 चा क्यूब
3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 3चा क्यूब म्हणजे सॉरी 27. तर असं आहे. तर क्यूब 20 पर्यंत लक्षात ठेवा आणि स्क्वेअर्स 30 पर्यंत लक्षात करा आणि टेबल्स सुद्धा 30 पर्यंत लक्षात असले पाहिजेत जर तुम्हाला ॲप्टीचे किंवा म्हणजे रिझनिंगचे क्वेश्चन्स लवकरात लवकर सॉल्व्ह करायचे असतील तर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.